पूजा झाली? काय झालं? काही नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. मला असं का वाटतंय की काहीतरी झालंय. दिसतंय ते सावली. बोल काय झालं? काय बोलू? बाराखडी बोल. जे झालंय ते बोल ना. सारंग सर, मला ना खरंच कळत नाहीये. बबलू काय बोलला? नाही, त्यांचं नाही, शिवानी मॅडमचं ह्या घरात नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाहीये. तिने काय केलं होतं? तुम्हाला त्यांचं वागणं खटकत नाही का? हा खटकतं. हो ना, बरोबर आहे. अमृता वहिनींना पण त्यांचं वागणं चुकीचंच वाटत होतं. त्यांनी मला पहिल्या दिवशी सावध केलं होतं, पण मी लक्षच दिलं नाही. आणि आता लक्ष द्यायला गेले तेव्हा मला कळतंय. अशा गोष्टी तू आधी सांगायला हव्या ना सावली. कशाला मनात ठेवतेस? मी काम करतो, मी शिवानीला सांगतो हे सगळं जे काय ना हे वर्कआउट होत नाहीये, तू तुझ्या घरी जा. सारंग सर, काय तुम्ही पण सांगायला गेले तर टांगायला नेता तुम्ही. मला असं म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणायचं होतं? मी चेष्टा नाही करत आहे. नाही, मी पण चेष्टा नाही करत. मला माहिती आहे तू डेंजरस. हे बघ सावली, मुद्दा काय माहिती आहे का, ती मुलगी ना लहानपणापासून एकटीच वाढली आहे. ती लहान असताना तिचे आई वडील गेले, तर तिला असं जॉईंट फॅमिलीमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसं वावरायचं काही माहिती नाही आहे. म्हणून ती गडबडली असेल कदाचित. आणि अशा व्यक्तींना सेल्फ सेंटर्ड असतात. मला ते काही माहित नाही. मला समोर दिसतं तेच मी बोलते. योग्य केलंस तू, बोलायलाच हवं. बरं ते जाऊ द्या. मला सांगा, मग अशी बबलू दादा कशाबद्दल बोलत होते? मला माहिती आहे, मी बाहेर गेल्यावर ते आले होते तुमच्याशी बोलायला. सांगा ना, काय बोलत होतं? अगं नाही, ते आमच्यातलं. मग तुमच्यातलं मला नाही सांगणार? अगं सांगणार ना गं राणी, तुझ्यापासून का मी लपवेन? सगळं सांगेन, पण वेळ आल्यावर. विश्वास ठेव माझ्यावर. डोकं दाब. बेन झोपलंय. मेला बिला नाही ना रे. ओरडायचं नाही काय. सभ्य लोक राहतात आजूबाजूला. पटापट प्रश्नांची उत्तर द्यायची. चला खेळ सुरू करूया. कोणी पाठवलं तुला? का पाळत ठेवून होतास माझ्यावर? डिपार्टमेंटचा आहे की काय? बेल्डो बेल्ट नाही, डिपार्टमेंटचा नाही. मग तू कोण? तुमचं गैरसमज झालाय. मी असाच वाहतो, माझा काही संबंध नाही. तुम्ही मला का धरून आणलं इकडे? तुझा काही संबंध नाही.